नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक कुमार सोलनकर आज आपणास विशेषतः 12वीच्या मराठी पुस्तकातील 9वी कविता समुद्र कोंडून पडलाय ही आज आपणास घ्यायची आहे. सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक, चित्रकार, मराठी भाषातज्ञ, कोशकार अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे वसंत आबाजी डहाके यांच्या शुभ वर्तमान या काव्यसंग्रहातून समुद्र कोंडून पडलाय ही कविता घेतलेली आहे. या कवितेमध्ये कवीने समुद्राच्या रूपानं आपलं आत्मकथन मांडलेलं आहे. महानगराच्या जीवन जगणाऱ्या लोकांची आणि तिथे लहान बालकांचं बालपण कशा पद्धतीनं हरवलेलं आहे याचं चित्रण या कवितेमध्ये केलेले आहे. आपण अगोदर कवीचा परिचय थोडक्यात करून घेऊया. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कवीनं लिहिलेल्या काव्यसंग्रहाचं नाव योगभ्रष्ट शुभ वर्तमान शून शोर चित्रलिपी. कादंबऱ्याची नावे, संपादन केलेल्या पुस्तकाची नावे, तसे त्यांचे जे निवडक समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत त्या समीक्षा ग्रंथाची नावे, परत त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांची नावे तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी पाहू शकता. या अगोदर जो आपला काव्यसंग्रह आहे, ज्या काव्यसंग्रहातून समुद्र कोंडून पडलाय ही कविता घेतलेली आहे, त्या शुभ वर्तमान या काव्यसंग्रहाविषयी स्क्रीनवरती माहिती दिलेली आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार मिळालेला आहे. तशाच पद्धतीनं तुम्हाला तिथे 4 मुद्दे दिलेले आहेत. आपलं आयुष्य, माणसाचं आयुष्य निष्फळपणानं संपून जात आहे याची जाणीव मात्र होत नाही. ही अर्पण पत्रिका म्हणजे अशा लोकांना त्यांनी केलेली आहे. माणसाची स्थिती असहाय्यता, भयग्रस्तता, घुसमट, भोवतीच्या सामाजिक राजकीय स्थितीतील अस्थिरता, वातावरणातील अशांतता यावर परखडपणे पण संयमित भाषेमध्ये या कवितेमध्ये वर्णन आहे. महानगरीय जीवनामधलं संवेदनशीलताचा आविष्कार म्हणजे तिथं असंवेदनशीलता वाढत आहे याचं वर्णन आहे. या संग्रहात संध्याकाळी समुद्रावर, चौपाटीवर, स्टॉपवर ह्या कविता म्हणजे मानवाचं आणि समुद्राचं नातं या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न कवीनं या ठिकाणी केलेला आहे. आपण अगोदर कविता वाचूया आणि कविता वाचन झाल्यानंतर आपण त्याचं विश्लेषण पाहूया. अगोदर पहिलं कडवं आपण वाचूया. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंज्या हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची
त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचं आभाळ उतरत येतं आणि शिनून तो वळवतो डोळे. इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय बसची चाकं. पहा, कवी खरं तर समुद्रचा उल्लेख या ठिकाणी आहे. समुद्राचं आत्मकथन कवीनं या ठिकाणी मांडलेलं आहे. खरं तर समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन असा आपण अर्थ घेतो. समुद्र या शब्दाभोवती किंवा समुद्राच्या भोवती आपण आत्तापर्यंतच्या ऐकलेल्या कविता आपण पाहिलं तर अगदी वि. दा. सावरकरांची कविता सागरा प्राण तळमळला किंवा कुसुमाग्रजांची कविता कोलंबसचे गर्भगीत, ह्या कविता किंवा इतर कविता जर आपण पाहिल्या तर समुद्र आपल्याला प्रेरणा देणारा आहे. आपला स्वाभिमान, आपला आत्मविश्वास वाढवणारा आहे असं वर्णन आत्तापर्यंतच्या कवितेमध्ये आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. पण ही कविता मात्र वेगळी आहे. वेगळी म्हणजे इथं व्यथा समुद्राच्या रूपानं मांडलेली आहे. कवीनं भोवतालची समाज स्थिती जी आहे ती समाज स्थिती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या काळामध्ये मानवी दुःख, एकाकीपण, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय आणि पराधीनता या कवितेमध्ये दाखवलेला आहे. आता समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. आता पहा, समुद्र स्वतः आत्मकथन करत आहे, बोलत आहे, आपल्या मनातली दुःख त्या ठिकाणी मांडत आहे. आता समुद्र कोंडून पडलाय. कोंडून पडणे म्हणजे चोहोबाजूनी घेरून बंदिस्त करणे. कशानं बंदिस्त तो झालेला आहे? गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. गगनचुंबी म्हणजे गगनाला स्पर्श करणाऱ्या अशा मोठमोठ्या इमारती, अगदी काही ठिकाणी 50 मजली इमारती आपल्याला पाहायला मिळतात. अशा इमारतीच्या गजाआड म्हणजे जणू काही तो कैद झालेला आहे आणि कैद झाल्यामुळे तो संत्रस्त याचा अर्थ अतिशय त्रासलेला आहे. आणि त्रासून संध्याकाळच्या वेळेला त्याची स्थिती दिसते ते पिंजारलेली दाढी आणि झिंजा. आता पिंजारलेली दाढी आणि झिंजा, डोक्यावरचे केस अस्ताव्यस्त झाले असतील, विस्कटलेले असतील तर त्याला आपण झिंजा म्हणतो. आणि पिंजारलेली दाढी म्हणजे तीही म्हणजे एखादा भिकाऱ्याची अवस्था जशी होते तशी अवस्था म्हणजे या रूपावरून त्या ठिकाणी दिसून येते. टेन्शन घेतलेला, अधिक व्यथेनं गारटलेला अशा माणसांची स्थिती ह्या शब्दावरून आपल्या लक्षात येते. या सगळ्या वातावरणामुळे समुद्र हताश झालेला आहे आणि हताश होऊन, निराश होऊन तो पाहत आहे. कुठे पाहत आहे? समोरची जी इमारत आहे त्या इमारतीकडे जेव्हा त्याचं लक्ष जातं तेव्हा 32व्या मजल्यावरती एक छोटा मुलगा थांबलेला आहे आणि तिथे त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा मुलगा उंचच्या उंच उभा आहे, अगदी 32व्या मजल्यावरती उभा आहे. पण त्याचं बालपणी जे खेळायचं आहे, बागडायचं आहे, जो मातीचा स्पर्श होणार आहे, जो जमिनीचा स्पर्श होणार आहे, जो भूमातेचा स्पर्श होणार आहे, तो मात्र त्याला होत नाही. आणि त्यामुळे त्याचं बालपण काय झालेलं आहे? अरुंद झालेलं आहे, लहान झालेलं आहे, छोटं झालेलं आहे असं
या ठिकाणी समुद्राला वाटतं. पण ह्या गोष्टीची त्याचं बालपण हरवत चाललेलं आहे, या गोष्टीची मात्र त्याला कल्पनाच नाही. लहानपणी आपण जगत असताना आपलं जीवन कसं असावं याची जाणीव मात्र लहान मुलाला नसते. आणि म्हणून यामुळे समुद्राच्या डोळ्यात म्हणजे थकव्यांचं आव्हान उतरलं आहे. आता इथं पहा, मानवी रूपं समुद्राला त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत. अगदी तुम्ही पिंजारलेल्या दाढीचं उदाहरण घेतलात तर हेही मानवी रूप आहे. झंझाचं उदाहरण घेतलात तर तेही मानवी रूप आहे. आणि समुद्राचा इथे तरी तो डोळा म्हणतो. आणि त्या डोळ्यामध्ये थकलेलं म्हणजे एवढं मोठं आभाळासारखं थकवा आहे, एवढं दुःख आहे, एवढ्या व्यथा वेदना आहेत. आणि ते त्याच्या डोळ्यामध्ये सिनलेलं थकलेलं ते जाणवत आहे. तो सिनून गेलेला आहे, कंटाळून गेलेला आहे. आणि अशा वेळेला तो आपले डोळे वळवतो. कुठे वळवतो? इमारती, ज्या मोठमोठ्या इमारती आहेत त्या इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर त्याचं लक्ष जातं. आणि तिथं मात्र खरं तर माणसं हे जीवन माणसाला मिळालेलं आहे ते माणसानं आनंदानं, सुखानं, समाधानानं आणि प्रत्येक क्षण सुखाचा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण इथं मात्र तसं चित्र त्याला त्या ठिकाणी दिसत नाही. कारण माणसं थकलेले आहेत, निराश आहेत, दुःखी आहेत, एकाकी आहेत, अस्थिर आहेत असं चित्र दिसतं. कारण त्या माणसांच्या थकलेल्या माणसांच्या पायावरून लक्षात येतं की यांची अवस्था. आणि बसची चाकं आणि वाहनांच्या गर्दीमध्ये माणसं हरवलेले आहेत, रस्ते हरवलेले आहेत, ही जाणीव त्या ठिकाणी होते. हा झाला पहिल्या कडव्याचा अर्थ. आता आपल्याला दुसरं कडवं पाहायचं आहे. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यावरून, वस्त्यामधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. कुठे बसलेला असतो? स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्याने. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि सिनलेल्या पापण्या मिठून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्काच्या शहरात. पहा, पहिल्या कडव्याचा आपण अर्थ पाहिला. आता दुसऱ्या कडव्याचा अर्थ पहा की ही माणसांची सगळी स्थिती समुद्रानं पाहिली आणि पाहून समुद्र अस्वस्थ झालेला आहे, बेचैन झालेला आहे. आणि कशामुळे तो बेचैन झालेला आहे? शहराच्या आयुष्याच्या विचाराने. शहरात जी माणसं जगत आहेत त्यांचं जगणं, त्यांच्या विचारानं समुद्र अस्वस्थ झालेला आहे. आणि या अस्वस्थपणानंच तो काय करतो? मनातल्या मनातच अगदी तो फिरू लागतो. शहरामधून तो फेरफटका मारतो, फिरू लागतो. आणि फिरत असताना शहरातल्या रस्त्यावरून, वस्त्यामधून तो अगदी रात्री उशिरापर्यंत पाहतो. माणसाची स्थिती कशी आहे? माणसं आनंदानं जगत आहेत का? मुक्तपणानं संचार करत आहेत का? हे दिसतं. अगदी तुम्ही एवढंच कशाला, अगदी तुम्ही कॉलेजला येत असताना, जात असताना तुम्ही रस्त्यावरच्या माणसाकडे लक्ष दिलात तर पहा,
वेगवेगळी माणसं आपल्याला पाहायला दिसतात. अगदी रस्त्यानं जात असताना कुणी बडबड करत असलेलं आपल्याला दिसतं, आपल्याच विचारात मग्न असतं. अगदी काहीजण मोबाईल हातामध्ये घेऊन चालले तर अगदी समोर लक्ष नसतं, काही ठिकाणी धडक बसतात. अशा अनेक गोष्टी माणसं कुठल्या ना कुठल्या व्यथेनं गारटलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि तशी स्थिती समुद्राला शहरातल्या रस्त्यावरून वस्त्यामधून त्या ठिकाणी दिसायला लागतंय. अगदी उशिरापर्यंत हे सारं चित्र तो त्या ठिकाणी पाहत राहतो. आता स्टेशनवरल्या बाकावर आणि शेवटी तो फिरून फिरून काय करतो, रेल्वे स्टेशनवरती जातो आणि रेल्वे स्टेशनवरती जाऊन एका बाकावरती तो बसतो आणि बसून समोरची जी रुळावरील रहदारी किंवा रुळाच्या पलीकडे रस्ता आहे त्या ठिकाणी ती रहदारी पाहत त्या ठिकाणी तो बसतो. तो फार हताश होतो, दुःखी होतो, कंटाळून जातो ह्या माणसाच्या व्यथेनं. आणि अगदी हातावर डोकं, माणूस कंटाळल्यानंतर दुःखी झाल्यानंतर जसं हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्याने, म्हणजे अर्धे डोळे उघडे आणि अर्धे डोळे झाकलेले, अशा अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी बसतो. आणि मग त्याचं शेजारी लक्ष जातं की एक छोटंसं मूल पाय मुडपून कसं बसं त्या ठिकाणी त्या बाकडावरती झोपलेलं आहे. आणि त्याचं बालपण देखील केवढं आहे, त्या स्टेशनवरल्या बाका एवढंच आहे, संकुचित आहे, छोटं आहे. पहा, 2 मुलांची या शहरामध्ये स्थिती कशी आहे. पहिला जो आहे तो 32व्या मजल्यावरती उभा आहे आणि त्याचं बालपण त्या उंच आहे पण अरुंद झालेलं आहे. तिथं त्याला आनंदानं जगता येत नाही, आनंद जीवनातला घेता येत नाही. म्हणजे हा श्रीमंताचा मुलगा, म्हणजे तो तिथे उभा आहे. गरीबचा मुलगा जो आहे तो रेल्वे स्टेशनवरच्या बाकावरती तो झोपलेला आहे. म्हणजे कदाचित आई नसतील, वडील नसतील, तो रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी झोपलेला आहे, म्हणजे अनाथ आहे. म्हणजे कवीनं इथं काय केलेलं आहे, श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली जी दरी आहे ती दरी वरचेवर वाढतच आहे. भौतिक सुविधा तुम्ही भरपूर मिळवलात, अनेक सुविधा झाल्या, अनेक गोष्टी माणसाला मिळाल्या आणि श्रीमंत असलेला माणूस श्रीमंतच होत गेला आणि गरीब असलेला माणूस गरीबच होत गेला. आणि त्यांच्या मुलांची स्थिती देखील म्हणजे ह्या स्टेशनवरच्या बाका एवढ्याच गरिबांची मुलांची स्थिती तशा पद्धतीची झालेली आहे. पण त्या मुलांना या गोष्टीची कल्पना आहे किंवा नाही, पण जीवन मात्र त्यांना अशाच पद्धतीनं जगावं लागतं. जगणं असह्यपणाचं आहे. त्यांचं बालपण त्या ठिकाणी हरवलेलं आहे. याचं दुःख कवीच्या रूपानं समुद्रानं मांडलेलं आहे. शेवटी जगणं महत्त्वाचं आहे. लहान मुलगा जरी असला तर काहीतरी करून पोटाला 2 घास मिळवून त्याला त्या ठिकाणी जगावंच लागणार आहे. यामुळे समुद्र खिन्नपणानं, निराशपणानं तो हसतो आणि शिनलेले, थकलेले जे पापण्या, म्हणजे डोळ्यावरच्या ज्या पापण्या आहेत त्या पापण्या तो मिटवून घेतो आणि त्याला काळजी वाटते ह्या साऱ्यांच्याच बालपणाची. त्याला काळजी लहान मुलांची. आणि शहर वयस्क होत चाललेलं आहे, प्रौढ होत चाललेलं आहे. म्हणजे लहान मुलं देखील प्रौढासारखी जगत आहेत, एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखी त्यांची स्थिती झालेली आहे. हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे दुःखी, कष्टी जीवन या सगळ्यांच्याच वाट्याला त्या ठिकाणी येत आहे. याची खंत या कवितेमध्ये कवी तो त्या ठिकाणी मांडत आहे. आता पहा, ही अगदी कविता जी आहे ह्या 22 ओळीची कविता आहे. मुक्त छंदातली ही कविता आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं की शहरातल्या मुलांची आणि वयस्काची स्थिती काय आहे ते तुम्ही पाहिलं.
याच्यामध्ये कवीनं काय मांडलेलं आहे? माणसाच्या जीवनातील एकाकीपण. ही कविता मुक्त छंदातली आहे. भाषा शैली अगदी अंतस्तर उलगडणारी भाषा शैली आहे. निसर्गाच्या प्रतिमांचा वापर करून त्याने ही कविता त्या ठिकाणी मांडलेली आहे. आता समाजातली जे अस्वस्थपणा आहे त्या अस्वस्थपणाचं चित्रण कवीनं या ठिकाणी केलेलं आहे. समाजात अलीकडच्या काळामध्ये जे मूल्यहीनता किंवा संस्कारहीनता जी पिढी निर्माण होत आहे, माणसं असंवेदनशील होत आहेत, भौतिक सुविधाकडं लक्ष देत आहेत, पण संस्कार मात्र विसरून चाललेले आहेत, याचं चित्रण या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तसेच श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली न मिटणारी दरी आपल्याला पाहायला मिळते. पण सर्वात भयानक वास्तव इथं लहान मुलांचं, म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत असो, या दोघांचंही बालपण त्या ठिकाणी हरवलेलं आहे, ही स्थिती आपल्याला लक्षात येतो. माणूस मात्र अगदी दिवस रात्र भौतिक सुविधा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, पैसा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तो फक्त धावतो आहे. आपण टिकून कसे राहू, बदलत्या काळानुसार आपण कसे टिकून राहू, आणि तो बदलत आहे, पण बिघडण्याची शक्यता जास्त आहे, तो बिघडतच आहे. अलीकडच्या काळामध्ये खाजगीकरण, उद्योगीकरण आणि जागतिकीकरण याच्यामध्ये माणसाची स्थिती फारच भयानक झालेली आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. माणसांच्या शहरामध्ये, म्हणजे माणसांच्या जीवनामध्ये कशा मर्यादा आलेल्या आहेत, माणसांची वृत्ती संस्कृती संकुचित कशी झालेली आहे, संस्कृतीचा विसर त्यांना कसा पडत आहे, अनेक असे प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर लहानपण म्हणजे अंगणामध्ये बागडणं अशी स्थिती लहान मुलांची असते, आणि त्या ठिकाणी मात्र अंगणच हरवलेलं आहे, आणि निर्जीव इमारतीबरोबर या मुलांचं जगणं त्या ठिकाणी दिसत आहे. आणि यामुळे नवीन पिढी जी आहे, ती नवीन पिढीचं जीवन म्हणजे आजच्या स्थितीमध्ये कशा पद्धतीचं आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता हे कवितेचं विश्लेषण झालं. आता खाली कृती दिलेली आहे, त्या कृती तुम्ही सोडवा, आणि त्याचबरोबर ह्या कवितेवरून, म्हणजे एकूण कवितेचा जर आपण विचार केला तर कवितेवरून प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात याविषयी आपण थोडी बहुत चर्चा करू. हे तुम्ही कृत्या ज्या आहेत त्या कृती पूर्ण सोडवा. शंका असेल तर मला तुम्ही विचारू शकता. आता पहा, इथे तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे कवितेवरती विचारले जातात हे एवढ्या पद्धतीनं. आता पहिली गोष्ट, हे ज्ञान, आकलन, अभिव्यक्ती, रसग्रहण, काव्यसौंदर्य, अर्थशास्त्र, भावसौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, तुमचे मत, समर्पक, शीर्षक, या प्रश्नांच्या आधारे, या आधारे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. आता पहिली गोष्ट, पहिलं ज्ञान जे आहे ते ज्ञानावरचे प्रश्न आता विचारले जाणार नाही. त्यानंतरचे प्रश्न असतील आकलनावरचे, आकलन, अभिव्यक्ती, रसग्रहण तुम्हाला दिलेला आहे, आपण कवितेचा अर्थ पाहिला, तेच रसग्रहण आहे. आणि काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य, भावसौंदर्य आपण पाहिलेला आहे. फक्त तुम्हाला अडचण कुठे येईल, भाषा सौंदर्य आणि तुमचे मत या संदर्भात तुम्हाला अडचण येऊ शकते. आता तुमचे मत जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला आलेला अनुभव, तुम्ही पाहिलेला समुद्र आणि आत्तापर्यंतच्या तुमच्या समुद्राविषयीच्या कल्पना आणि तुम्हाला आजची स्थिती, समाजातली स्थिती,
या सगळ्याविषयी तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. तुम्ही मांडू शकता हे आत्मकथनपर कविता आहे. समुद्राच्या आपल्या मनातील वेदना समुद्रानं या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे समुद्राच्या रूपानं. आपण त्याच्या अफाटपणाविषयी ऐकलं होतं, वर्णन अनेक कवीनं केलेलं, किंवा उदाहरणामध्ये आपण पाहिलं की सावरकरांचं उदाहरण, आपण कवितेचं उदाहरण पाहिलं, कुसुमाग्रजांचं उदाहरण आपण पाहिलं. त्याविषयीचं चित्र तुम्ही सांगू शकता, पण ते मात्र अगदी प्रेरणा देणारं असतं, पण हे मात्र निराशाजनक आहे. खरं तर तुम्ही मांडू शकता, खरंच समुद्राची स्थिती आजच्या काळामध्ये जवळजवळ सर्व कारखान्यांचं सांडपाणी जे आहे ते समुद्रामध्ये सोडलं जातं, किंवा जे इतर म्हणजे शहराच्या गटारी आहेत त्या देखील लाईनी सगळ्या समुद्रामध्ये सोडलेल्या असतात. प्लॅस्टिकचा वापर अति होऊन प्रदूषण किती वाढत आहे याविषयी तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. म्हणजे माणूस भौतिक सुविधेच्या पाठीमागं लागलेला आहे, चंगळवाद संस्कृती त्याची निर्माण होऊ पाहत आहे. या चुकीच्या संकल्पना माणसामध्ये रुजत असल्यामुळे निसर्गाला तो पारखा झालेला आहे, आणि निसर्ग त्यांना म्हणजे ह्या अनेक दुःख व्यथा वेदना त्यांना त्या ठिकाणी भोगावे लागत आहेत. हे तुम्ही तुमच्या मताविषयी मांडू शकता. दुसरं आहे भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्यामध्ये तुम्ही मांडू शकता, ही कविता 22 ओळीची आहे आणि मुक्त छंदातली कविता आहे. या कवितेमध्ये विधानात्मक कवीनं मांडणी केलेली आहे आणि एक वैफल्यग्रस्त शब्दातून त्या ठिकाणी त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता अनेक शब्द आहेत, वैफल्यग्रस्त झिंजा हा शब्द घ्या, किंवा डोक्यावरचे दाढीचं उदाहरण घ्या. हे शब्द जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल दुःखी, वैफल्यग्रस्त आणि त्याचबरोबर मानवी रूप समुद्राला या ठिकाणी कवीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेतली जी भाषाशैली आहे ते अगदी मनाला भिडणारी, हृदयात घर करून बसणारी अशी भाषा आहे. अगदी व्याकुळपणाची प्रचिती कविता वाचत असताना आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच येते. आता समुद्राला गतिमान क्रियापदाचा वापर या ठिकाणी कवीनं केलेला आहे. गतिमान शब्द म्हणजे समुद्र स्वतः म्हणजे शहरातून वस्त्यातून फिरत आहे अशा पद्धतीचा म्हणजे वापर त्याने त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे समुद्राचं मानवीकरण झालेलं आहे. म्हणजे समुद्राचे डोळे म्हणा, झिंजा म्हणा, किंवा बिस्कटलेले केस, पिंजारलेली दाढी वगैरे वगैरे असे शब्द जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे त्याचं मानवीकरण झालेलं आहे हे त्या ठिकाणी लक्षात येतं. आता लहान मुलांविषयी या ठिकाणी भाषाशैलीचं आहे अरुंद बालपण असा शब्द कवीनं वापरलेला आहे. आता अरुंद हा शब्द आपण पाहतो म्हणजे त्या मुलाविषयी, किंवा थकव्यांचे आभाळ उतरलेलं आहे हे त्याच्या अशा ज्या प्रतिमा म्हणजे कवीनं वापरलेल्या आहेत त्या कवीचं वेगळेपण आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतं. तसेच शहरी संस्कृतीचं दर्शन महानगरामध्ये माणसांची स्थिती कशा पद्धतीची आहे. माणूस फक्त धावत आहे, पळत आहे, पैसा फक्त त्याला मिळवायचा आहे. तो शरीराचा, माणसाच्या मनाचा कशाचा विचार करत नाही, फक्त भौतिक सुविधा मिळवण्याच्या पाठीमागं हरवलेला आहे. आणि असं शहरी चित्राचं दर्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तसंच चित्रदर्शी वर्णन आहे. आता चित्रदर्शी वर्णन म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्टेशनवरती जाऊन बाकावरती म्हणजे समुद्र बसलेला आहे म्हणजे तसं रस्त्याचं वर्णन आहे. असं चित्रदर्शी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अगदी विरोधाभास वेदनामय चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. ती माणसाची बैचैन जी अवस्था आहे
त्या बैचैन अवस्थेचं वर्णन या ठिकाणी कवीनं केलेलं आहे. आता इथं कविता सगळ्या अँगलनं सांगून त्या ठिकाणी झालेली आहे. यानंतर बहुसंख्य मुली ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन झालेल्या नाहीत. ज्या झालेल्या नाहीत त्या सगळ्या मुलींना त्या ठिकाणी जॉईन व्हायला हवं आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत. यानंतर आपले ऑनलाईनच एक टेस्ट घ्यायची आहे. त्या टेस्ट तुम्ही जर दिला नाहीत, तुमचा अभ्यास झाला नाही, तर बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला अडचण येईल. म्हणून तुम्ही याच्यानंतर एक टेस्ट घेतली जाणार आहे. ही टेस्ट नाही, संपूर्ण विषयाची, संपूर्ण कॉलेजमधून सर्व विषयाची टेस्ट घेतली जाणार आहे. म्हणून हे ऐका आणि ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला काही शंका असतील तर मला फोन करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.